नंतर माझं आणि मंडलिक साहेबांचं मतभेद झाले आणि मग आम्ही बापूसाहेब पाटलांचं आम्ही घर स्वीकारलं. तरी सुद्धा कसल्याही पद्धतीनं आमच्यात काही अंतर आलं नाही. तो विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर व्हावं अशी भावना जानबा पाटलांनी माझ्याकडे व्यक्त केली आणि मी तात्काळ ते मंदिर पूर्ण आणि मलगूबाईचं मंदिर म्हणजे मलगूबाई फार वाईट आहे. म्हणजे 74, 75 आणि आज 2025 किती वर्ष झाली? 50 वर्ष झाली. म्हणजे हसन मुश्रीफ हा अचानक उठला आणि पुढारी झाला असं नाही. 50 वर्ष त्यानं कष्ट केलेलं आहे, त्यांनी खपलेलं आहे. मला वाटतं आपल्या या विभागातलं सगळ्यात जुनं असं हे प्राथमिक आरोग्य केंद्र, त्याला नव्यानं निधी मंजूर करून देणं, ते नव्यानं बांधण्यासाठी शुभारंभ आपण केला. आणि म्हणून आता बापूसाहेब मला सांगत होते की त्यानं दवाखान्याचं काम न घेता काहीतरी क्वार्टर तो बांधला आहे, कॉन्ट्रॅक्टर. त्याच्यात उद्या मला वेळ मिळणार नाही, परंतु 2 दिवस गणपती गेल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरला अधिकाऱ्याला बोलवून त्यांना डोकर उभं केलं जाईल आणि राहिलेलं काम लवकरात होईल. मंडलिक साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना सुद्धा मी जानबा पाटलाला जाऊन त्यांच्या घरामध्ये भेटत होतो. बंडामाच्या वेळी तर आमचे नेतृत्व होते. नंतर माझं आणि मंडलिक साहेबांचं मतभेद झाले आणि मग आम्ही बापूसाहेब पाटलांचं आम्ही घर स्वीकारलं. तरी सुद्धा कसल्याही पद्धतीनं आमच्यात काही अंतर आलं नाही. ज्याचा उल्लेख स्नेहताईंनी केला की या गावामध्ये तो विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर व्हावं अशी भावना जानबा पाटलांनी माझ्याकडे व्यक्त केली आणि मी तात्काळ ते मंदिर पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिकपणानं काम केलं आणि ते हयात असताना ते पूर्णही केलं. आज काहीतरी त्याची थोडी स्लॅबला गळती लागलेली आहे अशा प्रकारच्या भावना इथे व्यक्त झाल्या. आणि म्हणून मी आज विश्वास देऊ इच्छितो की त्याच्यावर पत्र्याचं शेड उभारून आणखी वरती एखादा मजला करता येतोय का मी निश्चित करेन. आणि मलगूबाईचं मंदिर म्हणजे मलगूबाई फार वाईट आहे. ते मलगूबाईचं मंदिर सुद्धा मी याच वर्षी बांधून देईन असा विश्वास मी याच्या कार्यक्रमामध्ये करतो. बंधू भगिनींनो, ज्यावेळेस छत्रपती शाहू कारखान्याचा मी विषय काढला तो काळ होता 74-75 सालाचा. म्हणजे 74-75 आणि आज 2025 किती वर्ष झाली? 50 वर्ष झाली. म्हणजे हसन मुश्रीफ हा अचानक उठला आणि पुढारी झाला असं नाही. 50 वर्ष त्यानं कष्ट केलेलं आहे, त्यांनी खपलेलं आहे. कदाचित या गावाला म्हणजे त्या पद्धतीने कदाचित ओळख झाली नसेल, पण या 50-40 वर्षाच्या काळामध्ये 7 विधानसभेच्या निवडणुका मी लढल्या. माझ्यासारखा एखादा सामान्य कार्यकर्ता 7 विधानसभेच्या निवडणुका लढवतो म्हणजे 35 वर्ष या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या समोर आहे. कार्यकर्ता म्हणून 10-15 वर्ष आहेत. पण या प्रतिनिधी कालावधीमध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे की 6 वेळा सलग निवडून देण्याची संधी मला या विधानसभा मतदारसंघाच्या जनतेने दिली. 9 वेळा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये शपथ घेण्याची संधी मला मिळाली. आणि एवढा प्रदीर्घ काळ समाजसेवा करणं, राजकारण करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. ज्याचा उल्लेख मगाशी मनोज केला और अनेक कार्यकर्त्यांनी केला की सकाळपासून लोकांच्या जनतेच्या समस्या ऐकणं, आपल्या मतदारसंघाचा विकास हा चोहोबाजूने कसा होईल यासाठी प्रयत्न करणं आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये
हा कागल तालुक्याचा दबदबा कायम ठेवण्याचं काम मी अतिशय प्रामाणिकपणाने केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की या एवढ्या प्रदीर्घ काळामध्ये मी गरीब आणि सामान्य माणूस, दलित आणि उपेक्षित माणसाला कधी नजरेआड केलेलं नाही. एवढ्या या प्रदीर्घ कालावधीमध्ये आपण या कागल तालुक्याच्या विकासासाठी एखाद्या गावामध्ये मतं कमी पडतील, एखाद्या गावामध्ये मतं जास्त पडतील, त्याचा कधी विचार केला नाही. आणि मला वाटते पिंपळगावमध्ये मतं कधी जादा पडली, तरी सुद्धा त्या गावाचा विकास कसा होईल, ज्या लोकांनी आपल्याला मतं दिली त्यांचा शान कशी राहील, असा प्रयत्न मी सातत्याने केला. त्याचा उल्लेख मगाशी मिलिंद माने भाषणात करत होते की आपल्या गावाला कालव्याद्वारे पाणी द्यायचा प्रसंग असेल, आपल्या गावातील सगळ्या गावातील विकास काम करायचा प्रश्न असेल, आणि दोन गोष्टी तर मला आठवत आहेत की मी ग्रामविकास खात्याचा मंत्री झाल्यानंतर आपलं पिंपळगाव बुद्रुक ते मळगे खुर्द रस्ता हा अतिशय खराब होता. कधी कधी आम्ही जात होतो त्यावेळेला ते जे कच्चा रस्ता तिथं होता, त्याने एवढा रस्ता जर आपल्याला करायचा असेल तर त्याला मोठ्या निधीची आवश्यकता होती. पिंपळगाव बुद्रुकवरून बांडग्याला जाणारा रस्ता तोही चांगला कधी असायचा नाही. आणि मला संधी मिळाली आणि आपल्या या नव्या अनेक योजनेमधून 30-54 मुख्यमंत्री सडक योजनेतून हे दोन्ही रस्ते आपण करणं मला यश आलं. आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला अनेक वर्ष झालेली होती. मला वाटतं आपल्या या विभागातलं सगळ्यात जुनं असं हे प्राथमिक आरोग्य केंद्र, त्याला नव्यानं निधी मंजूर करून देणं, ते नव्यानं बांधण्यासाठी शुभारंभ आपण केला. आणि म्हणून आता बापूसाहेब मला सांगत होते की त्यानं दवाखान्याचं काम न घेता काहीतरी क्वार्टर तो बांधला, कॉन्ट्रॅक्टर, त्याचा बराचसा स्टाफ काढून विधीला इथला गाठण्यात आलेला आहे. इथं गावाच्या लोकांची आणि या विभागातल्या लोकांची काही अडचण होते. उद्या अजितदादा पवार असल्यामुळं थोडा उद्या कैलासवासी पी.एन. पाटील साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सगळा गट जसा आज प्रदीप पाटील आज आला तसा उद्या राहुल पाटील, राजेश पाटील, पी.एन. पाटलांचा संपूर्ण काँग्रेसचा गट आपल्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. त्याच्यात उद्या मला वेळ मिळणार नाही, परंतु 2 दिवस गणपती गेल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरला अधिकाऱ्याला बोलवून त्यांना डोकर उभं केलं जाईल आणि राहिलेलं काम लवकरात होईल. वास्तविक बंडेराव आणि अजितची ही चूक आहे, कारण माझ्या कानावरती या गोष्टी कधी घातल्या नाहीत. ठीक आहे, त्याच्या बाबांना आता कानावर घातलेली आहे. बंधू अनेक वेळा या व्यासपीठावर भाषण करत असताना आता माझ्या कामाचं किती मूल्यमापन तुम्ही करावं, किती करू नये, ही मी काही कधी चिंता केली नाही. मग किती कमी पडली, जादा कमी पडली, याची चिंता मी कधी केली नाही. पण ज्या जनतेने ही जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे ती नीटपणे कशी पार पाडता येईल यासाठी सर्व क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न मी केला. मग मला संधी मिळाली विशेष सहाय्य खात्याची, त्यामध्ये विधवा बहिणीला पेन्शन कायदा राज्यामध्ये मी आणला. जी परिस्थिती त्या भगिनी नवऱ्यानं सोडलेली आहे त्याला कायद्यात बदल करून पेन्शन देणारा कायदा राज्यामध्ये आपण आणला. 65 वर्षाचे जे आई वडील आहेत ज्यांना मुलं बघत नाहीत, सुना फुटायला घालत नाहीत, त्यांना श्रावणबाळ नावाची नवीन योजना या राज्यामध्ये मी आणली. आणि जे दिव्यांग लोक आहेत, जन्मापासून डोळे नाहीत, हात नाहीत, पाय नाहीत, मतीमध्ये मुलं जन्मत आहेत आणि आयुष्यभर आई वडील त्याचं ओझं वाहत आहेत, त्यांना सुद्धा नियमात बदल करून पेन्शन देणारा कायदा राज्यामध्ये आणला.
पंतप्रधान या 3 गोष्टी अजून त्रुटी यामध्ये आहेत त्या दूर करायच्या आहेत आपल्याला. 21,000 रुपये उत्पन्नाची मर्यादा 50,000 रुपये करायची आहे. 65 वर्षाचं वय हे 60 वर्षावर आणायचं आहे. आणि 2,000 रुपये 1,500 रुपये पेन्शन 2,000 रुपये आपल्याला करायचे आहे. परवा एक चांगला निर्णय आमच्या मंत्रिमंडळाने घेतला की दिव्यांग आणि अपंग लोकांची 1,500ची पेन्शन आता 2,500 रुपये आपण केली आहे. दुसरी संधी मला मिळाली विधी न्याय खात्याची. या विभागामध्ये पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली नोंदणी झालेल्या दवाखान्यांनी 10% मोफत उपचार करण्याची, ज्याचा उल्लेख मगाशी एक वक्ते करत होते की या राज्यातील एवढ्या मोठ्या हॉस्पिटलला आपण अनेक सवलती दिलेल्या आहेत. शेकडो कोटीच्या सवलतीच्या बदल्यात फक्त एकच शासनाने अपेक्षा केली होती की तुम्ही 10% मोफत उपचार लोकांना करा, 90 टक्क्यांच्याकडनं पैसे घ्या. एखाद्या गरीबाच्या घरात हृदयविकार आला आणि त्याला ऑपरेशन काही पाय आले, मेंदू, मणका, कॅन्सर, किडनी, लिव्हर, ब्रेन, लाखो रुपये एका वेळेला लागतात. ही गरीब माणसं आणणार कुठनं? घरं दारं सोनं नाणं जमिनी विकून सुद्धा एवढ्या पैसे जुनी होत नव्हती. त्यांना मरणाची वाट बघायला लागत होती. मी या खात्याचा मंत्री म्हणून कायदा आणला. शेकडो कोटीच्या सवलती एक शासन घेणार, हे दवाखाने घेणार आणि गरिबांच्यावर जर उपचारच करणार नसतील तर त्याचा मुख्य मालक आणि त्याचा मुख्य डॉक्टर याला 6 महिन्याची सक्त शिक्षा आणि 50,000 रुपये दंड करणारा कायदा राज्यात मी आणला. 18-20 वर्षात लाखो लोकांचे ऑपरेशन मोफत व्हायला लागले. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.